नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यात आदिवासी विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दावे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केले जातात. मात्र प्रत्यक्षात अनेक आदिवासी पाड्यांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. विक्रमगड तालुक्यातील मेढी मोलीपाडा येथे स्मशानभूमीची कोणतीही सुविधा नसल्याने एका कुटुंबाला भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. मेढी मोलीपाडा येथील विनायक नथू नागरे यांचे निधन झाल्यानंतर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावात स्मशानभूमीवर कोणतीही शेड किंवा संरक्षणाची सुविधा नसल्याने मुसळधार पावसात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. पावसामुळे चितेवरील आग वारंवार विझत असल्याने ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने चितेवर प्लॅस्टिक धरून अंत्यसंस्कार पूर्ण केले. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरले. एकीकडे आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या योजना, बैठका आणि विकासांच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप देण्यासाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही प्रशासनासाठी मोठी शरमेची बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते अनेक वेळा स्मशानभूमीच्या सुविधेबाबत मागण्या करूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात केली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी प्रत्येक पावसाळ्यात अशाच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या घटनेमुळे आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांची पोलखोल झाली असून शासनाच्या निधींचा नेमका वापर कुठे होतो असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन मेढी मोलीपाड्यासह परिसरातील स्मशानभूमींना तातडीने शेड व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. जिवंतपणी विकासांची आश्वासने आणि मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराची सोय नाही, मग आदिवासी विकासासाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब नेमका कुठे गेला? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.